नमस्कार मंडळी, मी नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ ज्ञानेश्वरी. तर मंडळी, उद्या 22 जानेवारी आहे आणि उद्या अयोध्येला आपल्या रामांचं आगमन होणार आहे. त्यानिमित्त ठाणे इथे तलावपालीच्या इथे भव्य असं डेकोरेशन केलेलं आहे, लाईटिंग आहे. तर तिथे नक्की सजावट कशी केली आहे ते पाहण्यासाठी आपण चाललो. आता नुकतंच आपण ठाणे रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आणि आता तलावपालीच्या दिशेने चाललो. तलावपालीचं ठाणे स्टेशनपासून जे अंतर आहे ते 5 ते 7 मिनिटाचं आहे, तर आपण चालत जाऊ. तलावपालीच्या अगदी आपण जवळ आलेलो आहे. समोरच लाईटिंग दिसायला सुरुवात झालेली आहे. ठाण्याला आपण तलावपालीला आलेलो आहोत. तुम्ही आजूबाजूला पाहत असाल की किती हे केलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे, लाईटिंग आहे आणि गर्दीही तुम्ही बघू शकता किती आहे. लाईट्स वगैरे पाहून खूप छान आहे. एकदम सुंदर सजावट केलेली आहे तलावपालीची. मन एकदम प्रसन्न झालं. ती बोटिंग पण अजून चालू आहे आणि बोटिंगसाठी खूप गर्दी आहे. आज संडे पण आहे ना. तर तलावपालीच्या इथे एक शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, तर तिथे पण आपण आलो आहे. तर तिथे खूप छान अशी सजावट केली आहे, तर आपण पाहूया.
रामांची जी मूर्ती आहे ती साकारलेली दिसते, एकदम गोल्डन कलरमध्ये आहे. हातात धनुष्य आहे आणि एका हाताने आशीर्वाद देतात. खूप सुंदर असं हे जे तलावपालीला डेकोरेशन केलेलं आहे लाईटिंगचं, ते फक्त 22 तारखेपर्यंत आहे. त्यानंतर हे डेकोरेशन काढलं जाणार आहे. तर तुम्हाला जर व्हिजिट करायचं तर फक्त आजचाच दिवस आहे. जसं पुढे आलो आम्ही तर ना भिंतींवरती असं सुंदर असे ना चित्र काढलेलं आहे स्प्रेने. खूप छान छान वाटतं, असं पेंटिंग खूप छान वाटते. हे आकर्षक आहे, श्रीरामांचं आहे. तर असं वेगवेगळ्या कलाकृती साकारलेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला हे तलावपालीचं जे डेकोरेशन केलेलं आहे, लाईटिंग जी केलेली आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. उद्याचा जो दिवस आहे 22 जानेवारी, श्री प्रभुरावांचं आगमन होणार आहे. उद्याचा दिवस माझ्या व्ह्युअर्सला मी आवाहन करते की त्यांनी आनंदाने आणि उत्साहाने प्रभुरावांचं स्वागत करा.